शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक महत्त्वाची बैठक झाली। या बैठकीतील एक्सक्लुझिव्ह बातमी आता समोर आलेली आहे। आपल्या पक्ष संघटनेत नव्या तरुणांना संधी मिळावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे। पक्षवाढीसाठी संघटना मजबूत होण्यासाठी दर 3 महिन्याला बैठका झाल्या पाहिजेत असं देखील त्यांनी आपलं मत मांडलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका मांडलेली आहे। पक्षाचे जिल्हाध्यक्ष 40 ते 50 वयोगटातील असावेत असे देखील त्यांचं म्हणणं आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आपण अधिक माहिती घेऊ। आमचे प्रतिनिधी दिल्लीचे प्रमोद जगताप आपल्यासोबत फोनद्वारे जोडले गेलेले। प्रमोद, सुप्रिया सुळे यांनी जी भूमिका मांडलेली आहे त्याला आता प्रतिसाद मिळतोय का? बरोबर आहे गिरीश, म्हणता येईल त्या पद्धतीने, कारण त्यांनी आज कौतुक केलेलं आहे बैठकीमध्ये संसदेमध्ये ज्या पद्धतीनं त्यांच्या पक्षाचे खासदार आक्रमक होतात, खास करून ज्या पद्धतीनं कांद्याच्या मुद्द्यावरनं अहमदनगरचे खासदार निलेश लंके असतील, भास्कर बगरे असतील यांनी ज्या पद्धतीनं आंदोलन केली, संसदेच्या बाहेरचं आंदोलन असतील किंवा आतली आंदोलन असतील, या दोन्ही आंदोलनाचा उल्लेख आजच्या बैठकीमध्ये सुप्रिया सुळे यांनी करत असताना अमोल कोल्हे यांनी संसदीय कार्यप्रणालीमध्ये किंवा ज्या पद्धतीने त्यांनी वक्तृत्व आणि उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी भाषण केली त्या भाषणांचं कौतुक देखील झालं होतं। तोही मुद्दा आजच्या बैठकीमध्ये मांडला गेल्याचं बघायला मिळालं। खास करून पक्ष संघटनेमध्ये युवकांना संधी दिली पाहिजे हा मुद्दा पुन्हा एकदा आजच्या बैठकीमध्ये सुप्रिया सुळे असतील किंवा माड्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील असतील या 2 खासदारांनी मांडल्याचं बघायला मिळालं। निश्चितच प्रमोद, आणि आता सुप्रिया सुळे यांनी जी भूमिका मांडलेली आहे, जी मागणी केली आहे, त्याला आता शरद पवार कसा प्रतिसाद देत आहेत, त्यांची मागणी मान्य होते का ते बघणं महत्त्वाचं आहे, तरुणांना संधी मिळते का ते बघणं महत्त्वाचं आहे।